राघव मात्र फक्त 12 वर्षांचा मुलगा वाराणसीच्या गल्ल्यांमध्ये बिना चपलीचा फिरत असायचा. भूक ही त्याची नेहमीची सोबती होती. त्याच्या डोक्यात सतत त्याचे काका कैलासराव यांच्या आठवणी फिरत असायच्या. कैलासराव हे ते व्यक्ती होते त्यांनी कधी राघवला खऱ्या मनाने प्रेम दिलं होतं. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर राघवचं जीवन रस्त्यावर संघर्ष करत पुढे जाऊ लागलं. तो कचऱ्यामध्ये खाण्यासाठी काहीतरी शोधत असायचा आणि त्या अनोळखी लोकांच्या उदारतेवर निर्भर असायचा, जे कधीतरी त्याला बघत असायचे आणि खायला देत असायचे. मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी आहेत आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्या दिवशी जेव्हा राघव गल्लीमध्ये फिरत होता तेव्हा त्याची नजर एका व्यक्तीवर पडली. तो व्यक्ती काळा सूट घालून होता आणि त्याच्या हातात एक चामड्याची ब्रीफ केस घेऊन तो पटापट पावले टाकत चालत होता. त्याचं चालणं पाहून असं वाटत होते की त्याला कुठेतरी जाण्याची घाई आहे. जेव्हा तो रस्ता ओलांडून दुसरीकडे जात होता तेव्हा त्याच्या खिशातून चामड्याची एक पर्स खाली पडली. राघवची नजर लगेचच त्या पर्सवर पडली. त्याने वाकून लगेच ती पर्स उचलली. पर्स खूप जड होती. मग जसं राघवने ती पर्स उघडून बघितलं तर त्यामध्ये खूप सारे पैसे आणि कार्ड होतं. थोड्या वेळासाठी राघवच्या डोळ्यात चमक आली. त्याच्या डोक्यात लगेचच विचार आला की या पैशाने तो स्वतःसाठी काहीतरी खायला घेईल आणि अजून काही गरजेच्या वस्तू तो स्वतःसाठी खरेदी करू शकेल, कारण त्यात भरपूर पैसे होते. तेवढ्यातच एक मागून आवाज आला. एक आवाज पाठीमागून आला. अरे मुला! राघवने लगेचच मागे वळून पाहिले. हा आवाज त्या पर्स पडलेल्या माणसाचाच होता. तो व्यक्ती ज्याचं नाव राजेश होतं. तो त्या राघवच्या समोर उभा राहून त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. ही पर्स तुमची आहे का? राघवने थरथरत्या हाताने पर्स त्याच्यासमोर केली. राजेश थोडा वेळ काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव होते. हा, ही पर्स माझी आहे. परंतु ही पर्स घेऊन पळून जाऊ शकत होतास, पण तू असं का केलं नाहीस? राघव थोडा वेळ गप्प राहून हळू आवाजात म्हणाला, माझे काका म्हणायचे की इमानदारी हीच आपली सगळ्यात मोठी जमापुंजी आहे. भले आपल्याजवळ दुसरं काहीही नसो. राजेश हे ऐकून हलकासा हसला. त्याचं लक्ष राघववर केंद्रित झालं होतं. जणू काही तो त्याच्या प्रत्येक हालचालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता आहे. मग त्याने पर्स घेतली आणि काही विचार करत म्हणाला, तू माझ्यासोबत चल. आपण चालता चालता बोलणं करू आणि काहीतरी खाऊनही घेऊ. राघव थोडासा घाबरलेल्या अवस्थेत राजेशच्या मागे चालू लागला. राजेश त्याला एका छोट्याशा हॉटेलमध्ये घेऊन गेला. कदाचित हे महिन्यातून पहिल्यांदाच राघवला चांगले आणि पोटभर जेवण खायला मिळाले. जेवण करत असताना राजेशने राघवला त्याच्याबद्दल विचारले की तू इथे एकटाच का फिरत आहेस? तुझ्या कुटुंबाचं काय? कुटुंब कुठे आहे तुझं? तेव्हा राघवने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू त्याने स्वतःची गोष्ट, कहाणी सांगायला सुरुवात केली. त्याने आपली आई कमलाविषयी सांगितलं, जी त्याला लहानपणी सोडून गेली होती. राघवने त्याच्या कैलास काकाबरोबर घालवलेल्या चांगल्या दिवसांची आठवण सुद्धा सांगितल्या. तेव्हा त्याला वाटले होते की तो जगातील सर्वात सुरक्षित माणूस आहे, कारण काका त्याला फार जीव लावायचे. परंतु त्याच्या काकाच्या मृत्यूनंतर तो रस्त्यावर आला. आता त्याचा प्रत्येक दिवस एकदा खायला मिळाले किंवा पुन्हा कसं खायला मिळेल या विचारातच जात होता. राजेश राघवचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. त्याची नजर राघवचे हावभाव आणि त्याच्या आवाजातील प्रत्येक उतार चढाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. काहीतरी अशी गोष्ट होती जी राजेशला त्या मुलाकडे खेचत होती. राजेश म्हणाला, तुझ्यामध्ये हिंमत आहे आणि प्रामाणिकपणा सुद्धा आहे. आजकाल या गोष्टी लोकांमध्ये फारच कमी पाहायला मिळतात. मला नाही माहीत का, परंतु मला असे वाटते की आपलं भेटणं असंच झालेलं नाही आहे. राघवने राजेशकडे पाहिले. त्याच्या डोळ्यामध्ये एक विचित्र प्रकारचा प्रश्न होता. राजेश अजून काही बोलला नाही, परंतु त्याच्या बोलण्यामध्ये असे काही होते ज्याने राघवच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. राजेशने हळू स्मित हास्य करत आपल्या हातातील घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाला, चल आता इथून निघूया. पुढे तुला अजून काही दाखवायचं आहे. गरीब राघव त्याच्या मागे मागे चालू लागला, पण त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते. काय खरंच राजेश त्याची मदत करेल का? हे एक न सुटणारं कोडं होते. राजेशने राघवला आपल्याबरोबर येण्याचा इशारा करत आपल्या घराकडे येण्यास सांगितले. जेव्हा ते राजेशच्या घरी पोहोचले तेव्हा ते एक खूप मोठं आणि स्वच्छ घर होतं. पण त्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर राघवला काहीसे विचित्र जाणवू लागले. त्याला खूप साऱ्या गोष्टींची कमतरता दिसत होती.
घर स्वच्छ जरी असले तरी रिकामे होते. जे फर्निचर होते ते अगदी व्यवस्थित ठेवण्यात आले होते. घरामध्ये इतर कोणत्याही जीवित व्यक्तीचे वास्तव्य नजरेत दिसत नव्हते. या सर्व गोष्टी राघव अगदी निरखून बघत होता. शेवटी तो म्हणाला, "तुम्ही इथे एकटेच राहता का?" राजेश थोडा वेळ शांत राहिला. मग त्याने दीर्घ श्वास घेऊन उत्तर दिलं, "हा, माझी बायको प्रिया काही वर्षापूर्वीच एक जग सोडून गेली. आम्ही मुलासाठी प्रयत्न केला होता, पण आमचे कुटुंब पूर्ण होऊ शकले नाही. प्रिया माझ्या आयुष्यातून गेल्यानंतर माझं आयुष्य असंच आहे, शांत आणि रिकामं." हे ऐकल्याबरोबर राघव राजेशकडे पाहू लागला. त्याच्या मनातील जिज्ञासा आणि आता सहानुभूतीमध्ये बदलली होती. त्याला माहीत होतं की एकटेपणाचं दुःख काय आहे. त्याने हळूच विचारलं, "तुम्हाला असे वाटते का का की ती तुम्हाला पाहते?" राजेश आश्चर्यचकित होऊन राघवकडे पाहू लागला. हा प्रश्न त्याच्या अपेक्षा पलीकडचा होता. तो विचारात पडला. काही वेळानंतर तो होकारार्थी मान हलवत म्हणाला, "असेल ही, कारण कधी कधी वाटतं ती अजूनही इथेच आहे, मला योग्य रस्ता दाखवण्यासाठी." त्यानंतर काही वेळ दोघे काहीच बोलले नाही. आता शांतता होती, पण ही शांतता साधीसुधी नव्हती. तर जसे काही दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांचे दुःख समजू लागले आहेत. काही वेळानंतर राजेशने राघवला विचारलं, "काय तू कधी तुझ्या आईकडे जाण्याचा विचार करतोयस का?" राघवच्या डोळ्यामध्ये अचानक कठोरता आली. तो थोडा रागात आणि चिडलेल्या स्वरात म्हणाला, "नाही. तिने मला माझ्या काकांकडे सोडलं होतं. पैशांसाठी तिने मला विकले होते. त्यामुळे तिच्याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही भावना नाही." पण राजेशला त्याच्या आवाजामध्ये दडलेलं दुःख जाणवत होतं. तो विचार करत होता की या छोट्याशा मुलाने खूप कमी वयामध्ये खूप काही सहन केलं आहे आणि पाहिलं आहे. त्या रात्री जेव्हा राघव सोफ्यावर झोपला होता, तेव्हा राजेश आपल्या रूममध्ये बेचैन होऊन पडला होता. त्याच्या मनामध्ये राघवच्या गोष्टी गुंजत होत्या. तो विचार करत होता की आपली आणि ह्या मुलाची नजर एकमेकांना कशी भेटली. पण जेव्हा राजेशला गाढ झोप लागली, तेव्हा त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याने प्रियाला पाहिलं. ती तशीच दिसत होती जशी तिच्या आयुष्यात ती जगत होती, शांत, सौम्य आणि सतत हसणारी. राजेश, प्रिया म्हणाली. तिच्या आवाजामध्ये तोच गोडवा होता. ती म्हणत होती, "राजेश, या मुलाला तुझी गरज आहे आणि तुला सुद्धा या मुलाची गरज आहे, कारण तो तुझ्या आयुष्यात असाच आलेला नाही." हे ऐकल्याबरोबर राजेश पटकन जागा झाला. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. तो काही वेळ छताकडे पाहत राहिला, जसं काही तो एखादं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. काय खरंच हे स्वप्न होतं की स्वप्न म्हणजे एक संकेत होता का? काय राघवला त्याच्या आयुष्यामध्ये काही उद्देश देण्यासाठी पाठवण्यात आला होतं का? सकाळी जेव्हा राघव उठला तेव्हा राजेश अगोदरच तयार झाला होता. तो त्या मुलाला म्हणाला, "तू तयार हो, आज मी तुला कुठेतरी घेऊन जाणार आहे." "कुठे?" राघवने प्रश्न केला. पण राजेशने कोणतेही उत्तर दिलं नाही. ते दोघे एका टॅक्सीमध्ये बसून शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. राजेश राघवला त्या हॉस्पिटलच्या आतमध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, हे माझं दुसरं आयुष्य आहे. मी इथे काम करतो." हॉस्पिटलच्या आतील हालचाल, काम करत असणाऱ्या नर्स, वॉर्ड बॉय आणि लोकांची लगबग पाहून राघव मंत्रमुग्ध झाला. तो प्रत्येक कोपरा मोठ्या उत्सुकतेने पाहत होता. "तुम्ही इथे काय करता?" राघवने राजेशला विचारले. "मी एक डॉक्टर आहे." राजेशने मोठ्या गर्वाने उत्तर दिले. "इथे लोकांचं आयुष्य बदलते, कधीकधी इथे त्यांना वाचवण्यात येते. येथील सर्व लोक काही वेगळेच करत आहेत आणि त्यांच्या वेगळेपणानेच मनुष्याचं आयुष्य वाढतं." राजेश हसला आणि म्हणाले, "एक दिवस तू सुद्धा असे काही करू शकतोस." राघव त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर काहीतरी विचार करू लागला. राजेशने त्याला असे विचार करताना पाहिले, परंतु तो पुढे काहीच बोलला नाही. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये घालवलेल्या वेळाने राघवच्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह आला होता. पण राजेशच्या मनामध्ये अजून कितीतरी प्रश्न होते. राघव बरोबरच्या भेटीत असे कोणते गुपित दडले होते, ते जाणून घेण्याची त्याला आवश्यकता वाटू लागली. हॉस्पिटलमध्ये घरी परत येत असताना राजेश म्हणाला, "राघव, तुझ्यामध्ये काहीतरी खास आहे. तुझा प्रामाणिकपणा आणि तुझं धाडस. तुझे याच गोष्टी मला विचार करण्यासाठी भाग पाडत आहेत. पण मला तुझ्याविषयी जाणून अजून माहिती घेणं गरजेचं आहे. तुझ्या कैलास काका व्यतिरिक्त अजून कोणी आहे का? जी व्यक्ती तुला आठवत आहे?"
राघव काही वेळ शांत राहिला. मग त्याने मान खाली झुकवले आणि म्हणाला, नाही, फक्त तेच होते, तेच माझ्यासाठी सर्व काही होते. त्याच्या बोलण्यात जे दुःख होते ते राजेशला जाणवले. म्हणून त्याने स्वतःच्या मनाशी पक्के ठरवले की तो राघवची मदत करेल. परंतु हे सर्व करणं एवढं सहज सोपं नव्हतं. राजेश आणि राघवची मैत्री काही दिवसामध्ये अजूनच घट्ट झाली. दोघांच्या आयुष्यात एक नवीन दिशा आली होती. राजेशने राघवला दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया खूपच मोठी आणि कठीण होती. पण राजेशच्या मनामध्ये हे स्पष्ट होतं की तो राघवला आपल्या आयुष्याचा हिस्सा बनवू इच्छित होता. पण या सर्व गोष्टी एवढ्या सरळ नव्हत्या. जेव्हा कायदेशीर गोष्टी झाल्या तेव्हा राघवची आई कमलाचे नाव समोर आले. त्यामुळे राजेशला मजबुरीने तिला संपर्क करावा लागला. खरं तर त्याला स्वतःला सुद्धा वाटत नव्हते की राघवच्या आयुष्यामध्ये ती महिला परत यावी. पुढच्याच आठवड्यात कमला हॉस्पिटलमध्ये आली. तिचा चेहरा चिंतेने भरला होता. परंतु तिच्या चेहऱ्यावर खोटे हास्य होते. तिने राघवला पाहिले तेव्हा ती लगेचच मन घाबरत म्हणाली, बाळा, मी ह्या दिवसाची वाट पाहत होते कितीतरी दिवसापासून. मी विचारसुद्धा केला नव्हता की पुन्हा तुला कधी पाहू शकेन. राघवने जेव्हा तिचे बोलणे ऐकले तेव्हा रागाने क्रोधित होऊन तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, आणि आपला हात झटकत म्हणाला, काय तू ह्या दिवसाची वाट पाहत होतीस? पण मी जणू काही एक वस्तू होतो आणि त्या वस्तूची तुझ्या आयुष्यात कोणतीच किंमत नव्हती. राघवचे असे बोलणे ऐकल्याबरोबर कमलाने मान खाली घातली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला माहीत आहे की मी चुकी केली आहे, परंतु मला अजून एक संधी हवी आहे. मला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. मला तुझ्याजवळ परत यायचं आहे. राजेश अजूनपर्यंत शांत होता. तो मध्येच म्हणाला. त्याच्या आवाजामध्ये दृढता होती. कमला, तू तुझ्या बाळाला सोडलेस. तू स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्या मुलाला त्याच्या काकाकडे सोडलंस. आता तो त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे, तर तू पुन्हा त्याच्या आयुष्यात येण्याचा का प्रयत्न करत आहेस? कमला अडखळत म्हणाली, मी चुकीचं केलं तेव्हा माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता, मार्ग नव्हता. मी खूप घाबरलेली होती. मला समजत नव्हते की नक्की काय करायला हवं. परंतु आता मी बदललेली आहे. राजेश तिच्या डोळ्यामध्ये पाहत म्हणाला, बदललेली आहेस किंवा नाही या गोष्टीने आता काही फरक पडत नाही. प्रश्न हा आहे की राघवला त्याच्या आयुष्यात आता तू हवी आहेस. राघवने रागानेच आपल्या आईकडे पाहिले. त्याच्या मनामध्ये भावनांचे वादळ सुरू झाले होते. राग, द्वेष आणि कुठेतरी छोटीशी दयेची भावना. परंतु राघवने आपल्या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, मी तुला माफ करतो, परंतु मला माझ्या आयुष्यात पुन्हा तू नकोस. माझ्याकडे आता सर्व काही आहे, ज्या गोष्टींची मला गरज आहे. मला आता तुझी गरज नाही. राघवचे असे बोलणे ऐकल्याबरोबर कमलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने राघवला एकदा शेवटचे पाहिले आणि काही न बोलता तिथून निघून गेली. कमला निघून गेल्यानंतर राजेशने राघवला मिठी मारली आणि म्हणाला, मी तुला जेवढा समजत होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने तू मजबूत आहेस. तुला माहीत आहे की आपल्यासाठी काय चांगलं आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आता राजेशने मनातल्या मनात प्रियाची आठवण काढली आणि म्हणाला, प्रिया, तू अगदी बरोबर बोलत होतीस. प्रिया, ह्या मुलाला माझी गरज आहे आणि खरं सांगू तर मला सुद्धा ह्याची. काही महिन्यानंतर राघवला दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आता कायदेशीर राघव राजेशचा मुलगा झाला होता. हा फक्त एक कागदाचा तुकडा नव्हता, तर अशा नात्याची सुरुवात होती जे नातं विश्वास आणि प्रेमावर आधारलेले होते. राजेश आणि राघवने एकत्र नवीन आयुष्याला सुरुवात केली. राघवने हळूहळू आपल्या भूतकाळातील सर्व गोष्टींना मागे सोडण्यास सुरुवात केली. आता कमलाचे अस्तित्व त्याच्या आयुष्यातून पूर्णपणे नष्ट झाले होते. राजेशने आपली बायको प्रियाला दिलेला शब्द पूर्ण केला. त्याने राघवला असं आयुष्य दिलं जसं त्याला जगायचं होतं. प्रेम, सन्मान आणि एक कुटुंब. राघवने सुद्धा यावेळेला आपल्या आतमध्ये संभावनांना जन्म दिला. त्याने हॉस्पिटलमध्ये वातावरणातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाचे उद्दिष्ट शोधण्यास सुरुवात केली. आता तो फक्त आपले आयुष्य जगत होता असं नव्हतं, परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यात सुद्धा रोशनी आणण्याचा प्रयत्न करत होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली? जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.